नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपल्या रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिनानिमित्त आठवडाभर आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे सेलिब्रिटी सचिन वळंजू यांना. सचिन हे गायक आणि अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. सचिन सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सचिनला म्हणजे माझ्याच वयाचा आहे, सो मी त्याला अरे तुरे करू शकते. चालेल. आणि पहिल्यांदा आपल्याकडे तो आपली नाटकाची टीमच्या सोबत आला होता, वाकडी तिकडीच्या सोबत. त्यामुळे आता ही त्याची दुसरी विशेष अशी मुलाखत आपण इथे आयोजित केलेली आहे. तर सचिन, तुझ्या एकंदरीतच अभिनय प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर अभिनयाची सुरुवात तुझी कधीपासून झाली, म्हणजे तुला कधी कळलं की आपण अभिनय करू शकतो आणि आपल्याला अभिनयामध्ये रुची आहे? काय होतं की आपल्या घरात वातावरण एक असलं की ते आपोआप भिनलं जातं तुमच्या रक्तात. सो माझंही तसंच झालं. पप्पा उत्तम गायक होते, उत्तम तबला वादक, आणि त्याकडे हौशी नाटकातून त्यांनी कामं केलेली होती. सो साहजिकच ते रक्तातून येतात कला, तशीच आली. माझे आजोबा उत्तम सनई वादक होते. पण असतं ना की ते वातावरण असतं, मग आपण त्यात घडत जातो. सो मला वाटतं मी तसं घडत गेलो. सुरुवात मला वाटतं मी वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून गायला लागलो. मैफिल बसायची काकांची वेळी. काका माझे उत्तम हार्मोनियम वादक होते. त्याच्यानंतर दुसरे काका उत्तम ढोलकी वाजवायचे, उत्तम तबला मेकर होते. सो ते वातावरण होतं आणि असं काही ठरलं नव्हतं की फक्त आवड आहे, घरातलं वातावरण आहे म्हणून मी गायचो. मला वाटतं मी 4थीला असताना कव्वाली सादर केली होती आणि कव्वाली सादर करत असताना डॉक्टर भुरे होते, जे माझे मी गुरु मानतो, की ज्यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर येण्याची संधी दिली. तर त्यांनी बोलले, अरे हा छान गातो. त्याने एकांकिका बसवली होती, आळसपूरचा राजा नावाची. तर तिथे एक शाहिराची भूमिका होती. तर मॅडम बोलले की सचिन चांगला गातो, तर आपण त्याला ट्राय करूया. तर मला वाटतं अभिनयाची सुरुवात तिथून झाली. मी उभा राहिलो शाहिरीच्या रोलला आणि तिथून ती आवडच निर्माण झाली. कारण गाणं होतं अंगातच, गाण्याची आवड होतीच, पण स्टेजवर आपण अभिनय करतो हे त्यांच्याकडून भोरे डॉक्टर मला उभं केलं त्यांनी. सो तिथून माझी सुरुवात झाली. मग 5वीत एकांकिका केली, 6वी 7वी हायस्कूलला, मग कॉलेज लेवलला मग ती अभिनयाचं अंग येत गेलं आणि दालन उघडं झालं. आताच तुम्हाला कळलं प्रेक्षको, हा गायकही आहे. आणि आता आपण एक गझल प्रकार, हा जो खूप नावाजलेला प्रकार आहे आणि सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या आपल्या आवडीचा गझल प्रकार असतो, तर हा सचिन उत्तम असा गझल गायकही आहे. तुम्हाला सांगू इच्छिते, गझल हा एक वृत्त प्रकार आहे, त्याच प्रकारे तो एक काव्य प्रकार आणि गायन प्रकारही आहे. गझल आणि रुबाई हे काव्य प्रकार फारसीतून मराठीतून प्रथम आणण्याचं श्रेय माधव जुलियन यांना दिलं जातं. यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनी हा काव्य प्रकार हाताळला होता. मोरोपंतांनंतर माणिक प्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मग मात्र माधव जुलियन यांनी लिहिलेला गझल हा काव्य प्रकार मराठीत चिरप्रस्थापित केला गेला. तर आज आपणही या कार्यक्रमाच्या, या मुलाखतीच्या निमित्ताने गझल ऐकणार आहोत. आणि सचिनला मी पहिल्यांदाच विनंती केलेली आहे की त्याने 2-3 गझला आपल्यासमोर सादर कराव्यात. आणि तो त्याचे गुरु भीमराव पांचाळ यांना फॉलो करतो. तर त्यांच्याही किंवा तुझ्या आवडीच्या गझला ज्या असतील, तर आपण कार्यक्रमाची सुरुवात एका तुझ्या छानशा गझलेने करूया. नक्कीच. आता गझल हा प्रकार तुम्ही उत्तम सगळे व्याख्या केली. तर गझल हा प्रकार जास्त मराठीत रुजवण्याचं काम माधव जुलियन यांनी सुरुवात केलीच होती. पण मी जास्त ऐकलंय सुरेश भट. अच्छा. सुरेश भटांनी इतक्या गझला लिहिल्या आहेत ना, म्हणजे मी एका ठिकाणी एका पुस्तकात वाचली होती गझलची व्याख्या, की गझल म्हणजे काय, तर एका काळजातून उसळली आणि दुसऱ्या काळजावर जाऊन बरसली, ह्याला गझल बोलतात. आणि गझल म्हणजे काय, साधं सोपं आहे, कवितेसारखाच प्रकार. पण तो गझल म्हणजे जगण्यातला आनंद आहे, जगण्यातलं दुःख आहे, तुमच्या आयुष्यावरचं प्रेम आहे, म्हणजे गझल आहे. तर आणि पांचाळींचा आपण उल्लेख केला. मी पांचाळी सरांच्या बऱ्याच मैफिली ऐकल्यात, पण मी सरांना कधीच भेटलो नाहीये. ही कारण मला भेटायचं आहे. मी बऱ्याच मैफिली आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर गर्दी असायची, मग मी कुठे कोपऱ्यात त्यांना तसं दुरून बघत असायचं की ज्यांच्या गझल आपण ऐकतोय. आणि मी एवढ्या, म्हणजे आपण कोळून पिणं हा प्रकार जो असतो
तर पांचाळींच्या गझल एवढ्या मोबाईलमध्ये घेऊन मी सतत ऐकत होत्या आणि मला वाटतं की कदाचित ते माझ्या जगण्यातलं दुःखही असेल, सो मला ते आवडतही असेल. कारण सुरेश भटांच्या बऱ्याच गझला ज्या आहेत त्या दुःख मांडतात, काही प्रेम पण देतात. तर एक गझल मी पहिल्यांदाच सादर करतोय, सुरेश भटांची, पुन्हा तेजा दुःखाचे. अतिशय माझ्या जवळची आहे गझल आणि मला खूप आवडते. इर्शाद. कळा त्या सोसता नाही, कुणाला बोललो नाही. कळा त्या सोसता नाही, कुणाला बोललो नाही. उपाशी मी जरी होतो, अधाशी वागलो नाही. असा मी तीर होतो, जो चुकीने मारला गेलो. असा मी तीर होतो, जो चुकीने मारला गेलो. मी जिथे पाहिजे होतो, तिथे मी लागलो नाही. पुन्हा पुन्हा तेजाब दुःखाचे उरे फेसाळूनी गेले. पुन्हा ओठावरी गाणे तुझे घोटाळूनी गेले. पुन्हा तेजाब दुःखाचे उरे फेसाळूनी गेले. पहिला अंतरा शेर सादर करतोय. मनाच्या खोल अंधारी, कुणाच्या ऐकतो हाका. मनाच्या खोल अंधारी, कुणाच्या ऐकतो हाका. कुणाच्या ऐकतो हाका. मघाशी कोणते डोळे मला ओवाळूनी गेले. पुन्हा ओठावरी गाणे तुझे घोटाळूनी गेले. पुन्हा तेजाब दुःखाचे. आता एक शेवटचा एक शेर सादर करतोय, कारण आपण करायला गेलो तर खूपच होईल ते, पण एक शेवट, कारण हा शेर अत्यंत मला माझ्या जवळचा आहे आणि मला तो खूप आवडतो. मला तू सांग आकाशा, तुझा आषाढ कोणाचा. मला तू सांग आकाशा, मला तू सांग आकाशा. मला तू सांग आकाशा, तुझा आषाढ कोणाचा. अरे ते मेघ होते जे घराला जाळूनी गेले. पुन्हा ओठावरी गाणे तुझे घोटाळूनी गेले. पुन्हा तेजाब दुःखाचे उरे फेसाळूनी गेले. वा, खूप सुंदर. असं वाटतंय तू गात राहावं आणि आम्ही श्रोत्यांनी ऐकत राहावं. इतकं छान ही अनुभूती आहे आणि अगदी काय स्वरांचं काय गारुड आहे खरंच, आणि तुझ्या आवाजाचंही गारुड आहे खरंच. आणि तुला भरपूर, मी आताच देवाशरणी प्रार्थना करेन की तुला भरपूर यश मिळो आणि सगळीकडे तुझं नाव हो. आता मला सांग सचिन की गायक म्हणून वेगळी मेहनत, म्हणजे शास्त्रीय गायकाला जसे आपण रियाजाची गरज आहे असं म्हणतो, तसंच गझल प्रकाराला सुद्धा रियाजाची किंवा असं काही तू त्याच्यावर मेहनत घेतोस का आवाजावर तुझ्या? नाही, आता तुम्हाला एक खोटं वाटेल,
मी कुठेही शिक्षण घेतलं नाहीये. हा मी शिक्षण घेतलं म्हणजे मी 2 महिने क्लासला जात होतो, हा पण आपण एकतर अभिनेते त्यामुळे फारसा वेळ देता येत नाही हा. त्या गोष्टीला. आणि मी फुल टाइमच हे करिअर करत असल्यामुळे हा. गायकीकडे माझा थोडासा दुर्लक्ष झाला आणि हा. होतोय आता सध्या. पण माझी ती आवड आहे आणि ती मी जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गझल हा अत्यंत जवळचा विषय असल्यामुळे मग मी ती कुठे गेलो तरी सादर करतो. मला ती गायला आवडते. बरं, राहिला मुद्दा की गझलची आवड कधी निर्माण झाली. मला वाटतं मी SY ला होतो कॉलेजला आणि गझल हा प्रकारच मुळात माहित नव्हता. कारण माझं गावी शिक्षण झालं होतं खेडेगावात. सो कॉलेजला, देवड कॉलेजला असताना आम्ही एकांकिका करत होतो आणि ती एकांकिका बसवायला संदेश कुरळकर नावाचा माझा दादा आला होता, जो एकांकिका बसवत होता, डिरेक्शन करत होता. सो ते रिहर्सलच्या दरम्यान आम्ही असे बसलो होतो आणि तो गुणगुणत होता, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, ही गझल. आणि मग मी ऐकत बसलो, हे काय आहे. म्हणजे मला ते अतिशय त्या ओळी भावल्या ओळी की अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. मी त्याला विचारलं, अरे हे काय आहे. तुला अरे ही गझल आहे. म्हटलं अरे कमाल गझल आहे, ही कोणाची गझल आहे. तेवढं इलाही जमादार आहेत. आणि म्हटलं, ते बोले की भीमराव पांचाळे. त्यावेळी त्याच्यावर मला पहिल्यांदा नाव कळलं. भीमराव पांचाळे, गुलाम अली, ही नावं कळली गझलची दिग्गज मंडळी. तर तेव्हापासून मी तो नंतर शोधच चालू केला. अरे भीमराव पांचाळे. मग मी युट्यूबला चालू केलं, त्या गझल सगळ्या सेव्ह करून घेतल्या, त्या सतत ऐकत राहिलो आणि मग तशी आवड निर्माण झाली. आणि मग कुठे मैफिल असेल, मित्र भेटले की चालू सचिन गझल बोल असे प्रकार. पण गझलचे ह्या गायनाच्या प्रकाराचे तू काही जाहीर असे कार्यक्रम करतोस का, किंवा करायचं तुझं मानस आहे का? हो, जाहीर कार्यक्रम म्हणजे म्हणजे गझल पोचावी हाच उद्देश असेल. जरी शिक्षण नसलं तरी मला असं वाटतं की तुमचं शिक्षण जरी नसलं, ती बाजू आहेच, पण मला वाटतं की गझल पोचवणं किंवा त्या लिहिलेल्या गझलकारांनी शब्द रसिकांपर्यंत पोहोचवणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. सो ती जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच पोचवेन. आणि मी असे कार्यक्रम करत नाही, पण मला एका ग्रुपने बोलवलं होतं, त्यावेळी तो एक जाहीर कार्यक्रम केला होता. माझा साईनाथ गावकर मित्र आहे. तर त्याने एका ऑफिस खोललं होतं. त्याने स्वतःचं एक पत्रकारितेचं एक चॅनल ओपन केलं होतं. तर त्यावेळी मी पहिल्यांदा गझल हा प्रकार सादर केला. कारण तो माझा मित्र असा आहे की मला रात्री 1:30-2 वाजता उठून, सचिन गझल ऐकव ना, माझा असा प्रॉब्लेम झालाय, मी खूप टेन्शन मध्ये आहे, जरा तुझा आवाज ऐकेन तर मी रिलॅक्स होईन, असं तो मला 1:30-2 वाजता. आणि मी घराच्या बाहेर जाऊन त्याला गझल फोडून ऐकवायचो. नक्कीच. आणि मगाशी आपण उल्लेख केला तसं गझल गायक बरेच आहेत, सुरेश भट असू दे, गुलाम अली असू दे. तर तुझे आवडते गझल गायक कोण आहेत आणि ते का आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहे, त्याविषयी सांगशील? मला आवडणारे गझल गायक अर्थात भीमराव पांचाळे. कारण त्या माणसाने खरं तर गझल तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अख्खं आयुष्य त्यांनी गझलसाठी वेचलंय. सुरेश भटांच्या सगळ्या गझला असतील, इलाही जमादारांच्या असतील, किंवा अलीकडचे दीपक अंगेवार, या सगळ्यांच्या गझला पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय. सो ते गझल हा प्रकार ते जगलेत आणि जगवत आहेत. सो मला वाटतं की त्यांना सोडून, आणि गझलला जी एक ट्रीटमेंट द्यावी लागते तुम्हाला रसिकापर्यंत पोहोचण्यासाठी मैफिलीमध्ये, ती मला त्यांची जी ट्रीटमेंट होती, त्यांची जी सादर करण्याची कला आहे रसिकांपर्यंत पोहोचवण्याची, ती मला खूप भावली. त्याच्यामुळे मी गझलच्या बाबतीत तर विचार करू शकत नाही की भीमराव पांचाळ्यांशिवाय मी कोणाला असं काही नाही की सगळ्यांचंच ऐकावं लागेल. पण जास्त भावलेले मला असतील तर मी भीमराव पांचाळ्यांचं नाव घेईन. मग अजून एक गझल आपण प्रेक्षकांना ऐकूया. नक्कीच. मला अंदाज आरशाचा मी मगाशी उल्लेख केला, तर त्यातला एक अंतर आपण सादर करू. आणि नक्कीच. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. ही अचानक माणसांची
माकडे झाली कशी ही अचानक माणसांची, माकडे झाली कशी माणसाच्या चेहऱ्याची, माणसे गेली कुठे. आरशाला प्रश्न पडला असा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. पहिला अंतर आहे जो अतिशय जवळचा आहे माझ्या. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी, जखमा 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 कशा सुगंधी. आता जखम आणि सुगंध हा एक विरोधाभास आहे. तर ते आहे, ते त्याचं उत्तर आहे आपल्याकडे. जखमा कशा सुगंधी, जखमा कशा सुगंधी दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, जखमा अशा सुगंधी दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, मेहंदीत रंगलेली बरची उरात गेली, जखमा अशा सुगंधी आता कशास त्यांची पारायणे इलाही, आता कशास त्यांची पारायणे इलाही, माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली, जखमा अशा सुगंधी नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी, नगरात आज त्यांच्या आहे म्हणे दिवाळी, आम्हीच लावलेली पण ती धुरात गेली, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार जाने, केलेत वार जाने तो मोगरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा खरा असावा, अंदाज. बरं, गझलमध्ये एक असा प्रकार आहे की मूळ गझलला धक्का न लावता तुम्ही त्या गझलमध्ये तुम्ही स्वतःचा शेर लिहू शकता, फक्त त्या मूळ गझलला धक्का लावायचा नाही. तर मी एक प्रयत्न केला होता मी स्वतः लिहिण्याचा, तर तो एक प्रयत्न तुमच्या समोर सादर करतोय. का घेतला सावा दारूचा घोट त्याने, का घेतला सावा दारूचा घोट त्याने, का म्हणजे का घेतला असेल त्यांनी दारूचा घोट. त्याचं पण उत्तर आहे की का घेतला सावा दारूचा घोट त्याने, बहुतेक तिच्या नशेचा, बहुतेक तिच्या नशेचा तो उतारा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. खूप सुंदर, क्या बात है.
अगदी मंत्रमुग्ध व्हायला झालं. आणि मला वाटतं तू गायकही आहेस आणि कवी देखील आहेस, कारण अगदी लिहिण्याचा प्रयत्न करतो. छोटंसं कडवं आहे, पण ते पण इतकं मार्मिक आणि इतकं सुंदर लिहिलं आहेस. आणि मी माझे प्रश्नच विचारले तुला काय विचारायचंय ते. बरं, आता मी असं विचारेन की कवितेचा म्हणजे आता वाचन संस्कृतीकडे आपण वळूया. आता कुठलाही कलाकार म्हटला, मग तो गायक, वादक किंवा नर्तक किंवा अभिनेता असू दे, वाचन हे प्रत्येकालाच महत्वाचं असतं. नक्कीच. तर वाचनाचा आपल्या सगळ्याच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा सहभाग असायला हवा, जेणेकरून एक माणूस घडवायला किंवा एक कलाकार घडवायला वाचन संस्कृतीचं फार मोठं योगदान आहे. तर तू किती वाचतोस आणि तू काय वाचतोस, आणि गझलच्या दृष्टीने तू वाचनाचा कसा उपयोग करून घेतोस त्याविषयी सांग. खरं तर आता तुम्ही वाचनाचं बोललात, मला तर वाटतं की हल्ली आपली वाचन संस्कृती थोडी कमी होत चालली. म्हणजे आता मोबाईल आलाय, मोबाईलवर रील्स प्रकार आलाय, तो आपली तरुण पिढी जास्त त्याच्याकडे अशी वळलेली आहे. पण मी वाचतो, कारण वाचन तर गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल तुम्ही. पण मी वाचतो. मी मराठीतल्या कथा, कादंबऱ्या, कारण तुम्ही वाचला तर तुम्ही लिहू शकता, तर लिहू शकता तुम्ही. मी जास्त कवितेचे प्रकार वाचतो. गझल लिहिले आहेत, म्हणजे हिंदीत राहत इंदोरी म्हणा किंवा गुलजार यांच्या वाचतो. त्याच्यानंतर मराठी कथा, कादंबरी असतील, जे हाताला येईल ते वाचतो. अच्छा, म्हणजे स्पेसिफिक असं काही नाही. मला लेखकाने लिहिले, मला आवडतं. पण असं ठराविक मला आता कसं शांताबाई शेळके आवडतात, तसं तुझं कोणावर प्रेम आहे, किंवा मंगेश पाडगावकर आवडतात, किंवा असं काही खास? खास म्हणजे आता मी हा विषय मी जास्त वाचन केलंय ते म्हणजे श्रीना पेंडसे, म्हणजे त्यांचे गारंबीचं बापू तर मी प्रेमात आहे अजून. म्हणजे मी ती जवळजवळ मला वाटतं 10-15 वेळा मी वाचून काढले परत, कारण ते सगळं कोकणातलं वातावरण वगैरे. नाटकाच्या संदर्भात मी विजय तेंडुलकरांचं वाचन केले. श्रीना पेंडसे असतील, विजय तेंडुलकर असतील, आपले गदिमा असतील, सो यांचं वाचन केलेलं आहे. आणि आता मी परत एक नवीन प्रश्न विचारते, तो म्हणजे सुरेश भट आणि भीमराव पांचाळ किंवा आणखीन कोणीही, भीमराव पांचाळ आणि इतर गझल गायक यांच्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय वैविध्य आहे त्याविषयी तू सांगशील? नाही, किंवा भीमराव पांचाळ यांच्याकडे गझल गायक म्हणून तू कसं पाहतोस इतर गझल गायकांच्या तुलनेमध्ये? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की खरं तर मी आधी तुम्हाला सांगतो की मी फक्त गझल प्रेमी आहे. मी अगदीच गझलचा गाढा अभ्यासक किंवा, कारण मला भावलेल्या गझल त्या वाटल्या मला की बोलाव्याशा, मी त्या ऐकत गेलो. पण भीमराव पांचाळ आणि सुरेश भट हे समीकरण आहे गझलच्या बाबतीत. म्हणजे त्याशिवाय ते गझल, मराठीतला गझल प्रकार हा अपूर्णच राहील. कारण सुरेश भटांनी एवढ्या गझल लिहून ठेवल्यात आणि खऱ्या अर्थाने त्या पोचवण्याचं काम भीमराव पांचाळे सरांनी केलं. इतरही गझल गायक आहेत, पण भीमराव पांचाळे यांचं एक वैशिष्ट्य आहे की गझलची ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जखमा कशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, तर तो जखम हाच एक जो प्रकार आहे ना, की जखमा कशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, तर ते असं त्याला एवढी ट्रीटमेंट देतात की ते लोकांना होल्ड करतात की अरे यार ऐका, आता याच्या पुढे काहीतरी असेल. म्हणजे आता बोलतो त्याचं नेमकं कारण काय असेल, तर ते ट्रीटमेंट देत. हा ट्रीटमेंटचा प्रकार खूप कमी जणांकडे आढळतो. म्हणजे गझला गायकीसारखा गायला जातो प्रकार, पण भीमराव पांचाळींच्या गझल जर तुम्ही लाईव्ह ऐकलात ना, तर तुम्हाला कळेल की काय ट्रीटमेंट देतात. ते खेळवत ठेवतात प्रेक्षकांना. म्हणजे मी एक गझल ऐकली होती लाईव्हला की केली शिकार माझी. आता हे एकच कडवं आहे, तर त्यांनी जवळजवळ ते 1.5-2 मिनिटं फक्त केली शिकार माझी, केली शिकार माझी. आता कोणी केली असेल शिकार, हा प्रश्न आहे ना. कशी केली, का केली असेल, तर ते तुम्हाला तुमच्या मनात चालू दे, चित्र रेखाटू दे. आणि तुम्ही कदाचित आता रिएक्ट व्हाल जर मी बोललो तर ते केली शिकार माझी, माझी केली शिकार माझी, माझी केली शिकार माझी, माझ्याच केली, परत केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणानी काटे कुठेच नव्हते, काटे
कुठेच नव्हते केला दगा फुलानी ही जी ट्रीटमेंट देण्याची पद्धत आहे ना की ती रसिकांपर्यंत गझल तर मला वाटतं ती जास्त पोचते किंवा लक्षात राहते गझल. नक्कीच. आणि आता आपण पाहतोय की साहित्य संमेलनांमध्ये जसं कवी संमेलन होतं तसं हे गझल गायनाचे कार्यक्रम सुद्धा बहुतेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि साहित्य संमेलनांमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असतो. तर शासनाने सुद्धा गझल गायनासाठी काहीतरी विशेष करायला हवं असं तुला वाटतं का? नक्कीच नक्कीच. मला वाटतं सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. म्हणजे गझल संमेलन आताच मला वाटतं अकोल्याला गेल्या महिन्यात काहीतरी झालं, 2 महिने झाले असतील. शासन असे प्रकार करते. पण मला वाटतं की म्हणजे भीमराव पांचाळे पण गझलच्या कार्यशाळा वगैरे भरवतात, गझल संमेलन, आणि ते स्वतः कार्यरत असतात इथे. तेच नाही, बरेच गझल गायक मिळून महाराष्ट्रातले ते करत असतात. पण मला वाटतं असं वाटतं की मग शासनाने त्यासाठी प्रयत्न देखील करायला हवे. गझल कार्यशाळा प्रत्येक गावागावातून म्हणा, कॉलेजातून म्हणा, जेणेकरून तरुण पिढीला सुद्धा त्याची आवड निर्माण झाली. कारण काय होतं, 4 ओळींचं आपण 4 वेळा बोलतो, तशा मग कोणतरी बोलतं तर त्यांना वाटतं की हे खूप आहे, ही गझल आहे किंवा हेच काहीतरी मोठं आहे. पण केवढं शब्दभंडार आहे आपल्या मराठी साहित्यामध्ये, तर त्या गझलेमध्ये एवढं सगळं लिहिलेलं आहे ना की तर ते अजून पोहोचवणं गरजेचं आहे. तर नक्की शासनाने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि मला वाटतं कार्यशाळा भरवली तर मीच पहिला विद्यार्थी असेल. तू नाही, तू विद्यार्थी नाही, तू शिक्षक आहेस. कारण एवढं तुझं खूप काम आहे आणि तुझा अभ्यास आहे, तुझा आवाज तर अप्रतिम आहे. त्यामुळे तू शिक्षक या भूमिकेतून तुझ्या स्वतःच्या कार्यशाळा तू घ्याव्यात असं मी या निमित्ताने तुला सांगू इच्छिते. आणि आता गझलेच्या हिंदोळ्यावर आपण चांगले झोके घेतोय, त्यामध्ये अभिनय प्रवास आपला मागे राहिला. तर मी अभिनयाबद्दल विचारेन. आता व्यावसायिक नाटक तुझं वाकडी तिकडे एकदम धूम धडाक्यात सुरू आहे. तर वाकडी तिकडीचे किंवा अनेक ज्या व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर तू काम केलंय त्यातलं आवडलेलं नाटक कुठलं, आणि त्याचे काही किस्से असतील तर ते आमच्याबरोबर शेअर करशील, किंवा तुला मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर त्याविषयी सांगशील. नक्कीच. मला वाटतं मी 2011-12ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मुंबईत आलो. आणि ठरलं नव्हतं असं माझं काही मी हे करेन, कारण मी एम ए करण्यासाठी आलो होतो. कारण आपल्या सामान्य कुटुंबात असतं की शिकायचं, नोकरी पकडायची, एवढंच. तर मी एम ए करता करता मला एक ग्रुप भेटला आणि मला विचारलं, तू भावाने सांगितलं की माझा भाऊ पण कॉलेजमधून करायचा गावी, तर त्यांनी मला एकांकिकेसाठी विचारलं. ती एकांकिका होती एड्युकेशन. मुंबईतली माझी पहिली एकांकिका असेल ती. आणि ती एकांकिका किशोर चौघुले डिरेक्ट करणार होते. आणि हे मला राजेश कोळंबकरांची एकांकिका. आणि किशोर चौगुलेंचं मी जागो म्हणून प्यारे, सिद्धार्थ जाधव, किशोर चौगुले धुमाकूळ घालायचे. सो ते मी पाहिलं होतं स्टेजवरती त्या दोघांना, आणि म्हटलं काय एनर्जी आहे या माणसाची. किशोर चौगुले, त्याच्यानंतर रामनगरी त्यांचं नाटक, जे रामनगरकर यांच्या आत्मचरित्रावरती नाटक केलं होतं प्रियदर्शन जाधवने. तर म्हटलं या माणसाची काय एनर्जी आहे म्हटलं. आणि डोक्यात पण होते या माणसासोबत आपल्याला काम करायला मिळेल. आणि पहिलाच दिवस होता एकांकिकेचा, आणि आमचं जवळजवळ नातंच निर्माण झालं. कारण किशोर चौगुले देवगडचेच आणि मीही देवगडचा. त्यांनी मला विचारलं की कुठे राहतोस, गाव कुठचं वगैरे. सो ती एकांकिका आणि माझं तुम्ही पहिलं व्यावसायिक नाटक तेच असेल. एड्युकेशन सवयीला आम्ही फायनलला होतो. सवयीला आम्हाला प्रेक्षक पसंती पुरस्कार मिळाल्यानंतर त्या एकांकिकेचं 2 अंकी नाटक झालं. आणि त्यावेळी किशोर चौगुलेंसोबत काम करताना इतकी धमाल यायची, कारण एनर्जीच्या बाबतीत अजूनही आत्ताही अनुभवते मी. म्हणजे अंशुमन विचारे दादा असेल, आपला उदय नेणे असेल, किंवा मग मी प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत काम केले, रमेश वाणींसोबत काम केले, त्याच्यानंतर आशिष पवारच्या हाताखाली काम केले डिरेक्शनच्या खाली. सो ह्या लोकांची एनर्जी एवढी भन्नाट असते ना. कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी कुठल्याही प्रकारे शास्त्रीय शिक्षण घेतलं नाही. अभिनयाच्या बाबतीत सुद्धा माझं तसंच आहे. मी एकांकिका करायला लावलं तिथूनच शिकत गेलो की अभिनय काय वेगळा असतो. बघता बघता शिकत गेलो की मला कुठेही वेगळं अभिनय शिबिर जॉईन करायची वेळ आली नाही अजूनपर्यंत तरी नाही. तर मी ह्या लोकांकडून शिकत गेलो. अजून एक मी किस्सा सांगेन, कारण जो माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. मी स्टार प्रवाहाला एकटा पाऊट नावाचा रिअलिटी शो केला होता, स्टँडअप कॉमेडीचा. सो त्याला जज होते जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत आणि भरत जाधव. आता निर्मिती सावंत, भरत जाधव यांना आपण नाटकातून जवळजवळ पाहिलं होतं. जॉनी लिव्हर आपण म्हणजे लहानपणापासून त्यांचे देव माणूस, आपला कॉमेडीचा देवच, किंग. आणि
तो म्हणजे ही मोठी माणसं किती डाऊन टू अर्थ असतात. 2 एपिसोड झाल्यानंतर माझी एंट्री झाली होती. एकाने बॅकआउट घेतलं होतं तर मला बोलवलं गेलं शो मध्ये. सो जॉनी लिव्हरला दिसलं की हा कोणतरी नवीन मुलगा बसलाय, तर त्यांनी मला बोलवून घेतलं आलेल्या इकडे. तर नवीन आहे म्हटलं, हा सर म्हटलं पहिलाच परफॉर्मन्स आहे. तर ते माणसाने मला जवळ वगैरे घेतलं, मला विचारलं कुठचा आहेस तू. म्हटलं मी देवगडचा आहे, कोकणातला आहे. काय करणार आहेस म्हटलं मालवणी परफॉर्मन्स करणार आहे. तर ते चक्क मालवणीत बोलायला लागले, कारण ते धारावीला राहत असल्यामुळे इतर आजूबाजू सगळी मालवणी माणसं एवढे फ्लुएंट मालवणी बोलत होते. ते बोलले की मस्त करा मका मालवणी येता वगैरे. तर त्यांनी जवळ वगैरे घेतलं. त्याच्यानंतर त्या शो मधून पण मी ज्यावेळी बाहेर पडलो त्यावेळी मी एक सुक्या बाईचा एक परफॉर्मन्स केला होता आगरी भाषेतून. तर बाहेर पडल्यानंतर पण त्यांनी मला जवळ घेतलं, बोलले की खूप चांगला ऍक्टर आहेस, खूप चांगलं नाव कमव वगैरे. आणि ते विसरू शकत नाही मी कधी. तो थोडासा मालवणी पॅचची थोडी झलक. कुठलंही कॅरेक्टर असं काही हे नाही. मालवणी त्या स्टँडअप कॉमेडीमध्ये केलं होतं मी, की एक आपल्या आता मालवणी महोत्सव वगैरे भरतात. कारण मी पण मालवणी आहे. अरे मालवणी महोत्सव भरतात. तर तो एक सीन केला होता की त्या जत्रेमध्ये, मालवणी जत्रेमध्ये याने मालवणी खाद्यपदार्थांचा स्टॉल उभा केलाय. म्हणजे सगळं असेल, जी मच्छी असेल, तांदळाची भाकरी असेल, कोरड्याची पिठी वगैरे, पीठ वगैरे, हा प्रकार असेल. तर ते सामान घ्यायला एक भैया येतो की अरे ई का हे काय आहे रे. तर अरे भैया, अरे हो मेल्या, ही कुळदाची पिठी आहे. अरे ही कुदळाची पिठी आहे, मग फावड्याची पिठी का नाही आहे. अरे मेल्या कुळदाची पिठी रे, अरे कुदळाची पिठी, असं ते केलं होतं. असा तो परफॉर्मन्स केला होता. पण आणि ती मालवणी खाद्यपदार्थ शेवटी मग तो सगळ्या पदार्थांची ओळख करून येतो की यो गोडो मसाला, असं समजू नको. यो गोडो मसाला नाव गोडो मसाला, तो लय तिखट असो झणझणीता की जेवणात टाकताना पण थोडंसंच टाक. जास्त टाकलं असतं मग दुसऱ्या दिवशी काय होईल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. असं करून मग तो असं केलं होतं. मग मच्छी पण आहे, सुकाटा, बोंबीला, हे बांगडो हा, तर ही घेऊन जा तू खा. आणि हे सगळे पदार्थ काही तू काय जगाच्या पाठीवर काही मिळणार नाही, हे कोकणातच मिळतील. आणि या सगळ्या पदार्थांमध्ये सोलकढी. तर ते सोलकडून पण जोक होता की अरे ही बघ ही सोलकढी आहे, अरे ही सोलकढी, हे यामध्ये चपलेचा सोल आहे. अरे चपलेचा सोल नाही रे, सोलकढी, यात माझ्या कोकणातला सोल. हे सगळे पदार्थ माझ्या औशीन बनवलेले आहेत. त्याच्यात माया, प्रेम, कोकणी माणसाचा जिव्हाळा, असं ते सगळं सादर केलं. आणि घावणे विसरला. हो, घावणे सगळ्याच पदार्थांची नावं घेतली. बर. आणि संतोष दादांबद्दल तुला बोलायचं होतं रे. वाकडी तिकडी म्हणजे आताचं जे तुझं नाटक चालू आहे त्याविषयी सांगशील. वाकडी तिकडी म्हणजे मागे पण आम्ही सांगितलं की एवढी धमाल येते. आता जवळजवळ मला वाटतं आमचे 72 प्रयोग झाले नाटकाचे. जवळ आता 75 होईल. तर एक टीम असते ना नाटकाची, कारण व्यावसायिक जवळजवळ 6वं व्यावसायिक नाटक असेल. तर एखादं नाटक करताना किंवा कुठलेही काम करताना तुमची आधी भट्टी जमायला हवी, तुमची टीम चांगली हवी तरच. नाहीतर मग एकाचं तोंड इकडे आहे, दुसऱ्याचं तोंड तिकडे आहे, असं कधीच नसतं. अंशुमन दादा असेल, उदय दादा असेल, हे तर खूप वयाने म्हणा, अनुभवाने म्हणा, एवढे आपल्यासाठी तर खूप मोठे सेलिब्रिटी आहेत ज्यांना आपण टीव्हीवर बघत आलोय. पण ह्या लोकांचा माज असा कधीच नसतो की मी सेलिब्रिटी आहे तर मला वेगळी माझी ट्रीटमेंट असेल बाकीच्या कलाकारांसाठी. कधीच नाही. हे मिळून मिसळून राहणारे सगळे कलाकार आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की आमच्या स्टेजवर पण तोच परफॉर्मन्स दिसतो यार. कारण लोक पहिले ज्यावेळी भेटायला येतात त्यावेळी टीमचं कौतुक करतात, अरे कसली टीम आहे तुमची आहे. तर हे खूप शिकायला मिळतं की तुम्ही ऍक्टर म्हणून किती ग्रेट असाल, पण त्याआधी माणूस म्हणून तुम्ही खूप उत्तम असायला हवात. नक्कीच. आणि आमच्या सगळे जे श्रोते ऐकत आहेत, प्रेक्षक ऐकत आहेत, काही मुलं ऐकत आहेत, तर त्यांना एक कलाकार घडावं म्हणून तू काय मार्गदर्शन करशील, किंवा एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून, एक गझल गायक म्हणून या दृष्टिकोनातून तू काय मार्गदर्शन करशील? मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की तुम्हाला जे आवडतं ते मनापासून करा, त्याच्यावर मनापासून प्रेम करा, आणि आयुष्यात जे काही तुम्हाला मिळवायचं त्याची जिद्द ठेवा. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उत्तमच बनू शकता. फक्त त्यासाठी पॅशन हवं तुम्हाला त्या गोष्टीचं.
नक्कीच. आणि सचिन हे नाव क्रीडा क्षेत्रात जसं मोठं आहे, सचिन तेंडुलकर यांनी विश्वविक्रम गाजवला, तसंच तूही तुझ्या गझल गायन प्रकारात तसंच अभिनय क्षेत्रात सुद्धा विक्रम करावात अशा शुभेच्छा मी तुला देते. आणि आज आमच्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. आपल्या धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात गझल गायनानेच होणार आहे. धन्यवाद. तर त्याआधी तुम्ही मला बोलवलं हा, तर त्याबद्दल 90 FM आणि तुमचे खूप खूप आभार. आता गझलची सांगताच आपण करूया. हा. भैरवीने भैरवीनेच करूया. भैरवी सादर करतोय जी पांचाळीनेच गायलेली आहे. बोललो होतो कधी मी, ऐकही माझी कहाणी. बोललो होतो कधी मी, ऐकही माझी कहाणी. का तुझ्या डोळ्यात आले कारण वाचून पाणी. ही कहाणी तुझ्याच नाण्याची. वा. ही कहाणी तुझ्याच नाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची. वा. ही कहाणी तुझ्याच नाण्याची. राग नाही तुझ्या नकाराचा, राग नाही. काय सुंदर ओळी लिहिल्यात बघा. राग नाही तुझ्या नकाराचा, राग नाही. राग नाही, नाही, नाही. राग नाही, राग नाही तुझ्या नकाराचा. चीड आली, चीड आली तुझ्या बहाण्याची. ही कहाणी तुझ्याच नाण्याची. आता शेवटचा शेर आहे, पण हा ना म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात लागू पडतो. कारण ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी कोणच नसतं, आणि ज्यावेळी सगळं संपतं त्यावेळी लोक येतात. त्या अर्थाचा शेर आहे. लोक आले आताच काले, लोक आले, लोक आले आताच, आताच काले, का आले. वेळ झाली, वेळ झाली निघून जाण्याची. ही कहाणी तुझ्याच नाण्याची. तापलेल्या अधीर पाण्याची. ही कहाणी तुझ्याच नाण्याची. धन्यवाद. खूप सुंदर. तर मित्रांनो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं होतं गायक अभिनेता सचिन वळंजू यांना. आणि 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनानिमित्त आठवडाभर हा जो आपण कार्यक्रम करत आहोत त्याविषयी खास मुलाखत आपण सचिन वळंजू यांची आयोजित केली होती. पुन्हा सेलिब्रिटी शो मध्ये भेटूया एका नवीन कलाकारासह. तेव्हा मी तेजस्विनी इथेच निरोप घेते तुमचा. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, तुमचा आपला रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.